महावितरण वर्धापन दिन 6 जून 2026. ग्रामीण भागातील शेवटच्या टोकावरील घर असो अथवा कधीही न थांबणारे महानगर, महाराष्ट्राच्या विकासाला ऊर्जा देत लाखो ग्राहकांच्या जीवनात प्रकाश आणि विश्वास निर्माण करणारी आपली महावितरण कंपनी आज 6 जून 2026 रोजी यशाच्या 21व्या वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या 2 दशकात महावितरणने केवळ वीज पुरवठाच केला नाही, तर महाराष्ट्राच्या प्रगतीला अखंड ऊर्जा देण्याचे ऐतिहासिक कार्य पार पाडले आहे. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जा क्षेत्रात अनेक दूरगामी निर्णय साकार झाले. ऊर्जा राज्यमंत्री माननीय मेघना साकोरे बोर्डीकर आणि अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्या मार्गदर्शनातून या परिवर्तनाला अधिक बळ मिळाले. अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री लोकेश चंद्र यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली महावितरण देशातील अग्रगण्य वीज वितरण कंपनी म्हणून नवे मानदंड निर्माण करत आहे. भविष्यातील ऊर्जा मागणीचा वेध घेत 2030 पर्यंत 45 गिगावॅट पेक्षा अधिक क्षमतेचे दीर्घकालीन वीज खरेदी करार करण्यात आले आहेत. यामध्ये 38 गिगावॅट हरित ऊर्जेचा समावेश असून हरित ऊर्जेचे प्रमाण 13% तब्बल 52% वाढणार आहे. या दूरदृष्टीपूर्ण नियोजनामुळे पुढील 5 वर्षात सुमारे 82,000 कोटी रुपयांची बचत होणार असून विविध वर्गवारीतील ग्राहकांचे वीज दर 26% कमी झाले आहेत. ग्राहकांचे वीज दर कमी करणारी महावितरण ही देशातील पहिली वीज वितरण कंपनी ठरली आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविणाऱ्या 16,000 मेगावॅट क्षमतेच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ने जगातील सर्वात मोठी विकेंद्रित सौर योजना म्हणून नवा इतिहास रचला आहे. आजवर 5,300 मेगावॅटहून अधिक क्षमतेचे सौर प्रकल्प कार्यान्वित झाले असून 14 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध झाला आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत महाराष्ट्राने 10 लाखाहून अधिक सौर कृषी पंप कार्यान्वित करून देशात अव्वल स्थान पटकावले आहे. देशातील एकूण ऑफ ग्रीड सौर पंपापैकी 65% अधिक पंप महाराष्ट्रात कार्यरत आहेत. डिसेंबर 2025 मध्ये एका महिन्यात 45,911 सौर पंप बसवून महावितरणने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची जागतिक स्तरावर नोंद केली. RDSS योजनेअंतर्गत देशात सर्वाधिक 1,13,00,000हून अधिक स्मार्ट मीटर कार्यान्वित करण्यात आले आहेत. TOD सवलतीचा लाभ घेत सुमारे 70 लाख ग्राहकांना 2,235 कोटी रुपयांचा आर्थिक फायदा झाला आहे. PM सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत पूर्णतः ऑनलाईन आणि कागदविरहित प्रक्रियेद्वारे 6,10,000हून अधिक घरांवर सौर ऊर्जा संच बसवण्यात आले असून ग्राहकांच्या खात्यात थेट 3,700 कोटी रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे. महावितरणच्या कृषी आणि बिगर कृषी व्यवसायाचे विभाजन करून MSEB सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड या देशातील पहिल्या स्वतंत्र कृषी वीज कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या निर्णयामुळे 32,679 कोटी रुपयांची कर्जमुक्ती साध्य होणार असून IPOद्वारे भांडवल उभारणीचा मार्गही खुला झाला आहे. तंत्रज्ञानाच्या पटलावरही महावितरण वेगाने पुढे जात आहे. AI आधारित लोड फोरकास्टिंगमुळे 1,200 कोटी रुपयांची बचत झाली आहे. राज्यातील 2,700हून अधिक उपकेंद्रे ऑनलाईन देखरेख प्रणालीशी जोडण्यात आली आहेत. नवीन वीज जोडणी, वीज भार बदल आणि नाव बदल यांसारख्या सेवा ऑटो अप्रुव्हल प्रणालीद्वारे तात्काळ मंजूर होत आहेत. तसेच मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये संवाद साधणारा AI ऊर्जा चॅटबॉट ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध आहे. तसेच आधार कार्ड आधारित OTP पडताळणी प्रणाली सुरू करणारी महावितरण ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे. विद्युत सुरक्षा अभियानांतर्गत 2,11,000हून अधिक नागरिक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला, तर 1,93,00,000 ग्राहकांपर्यंत सुरक्षा संदेश पोहोचविण्यात आला. या अभियानातील लोकसहभागासाठी 5 आशियाई आणि जागतिक विक्रमांची नोंद झाली आहे. गेल्या 2 ते 3 वर्षात महावितरणच्या विविध उल्लेखनीय कामगिरीचा गौरव 60हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी करण्यात आला आहे. ही यशोगाथा केवळ आकडेवारीची नाही, ही कथा आहे 86,000 अभियंते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समर्पणाची, अखंड सेवाभावाची आणि महाराष्ट्राला उज्ज्वल भविष्यात घेऊन जाणाऱ्या सामूहिक संकल्पाची.
नव्या ऊर्जेची, नव्या तंत्रज्ञानाची आणि नव्या विश्वासाची वाटचाल करत महावितरणचा हा उज्ज्वल प्रवास भविष्यातही असाच प्रकाशमान राहो. महावितरणच्या 21व्या वर्धापन दिनाच्या सर्व ग्राहक, कर्मचारी, अधिकारी आणि अभियंत्यांना हार्दिक शुभेच्छा.